सूर्यबान नाना मुंडे यांचा नायरा पेट्रोल पंप जो आहे तो परळी बीड या राष्ट्रीय महामार्गावरती या ठिकाणी उभारला गेलाय आणि याच्याच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे ते या ठिकाणी येणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाला आवर्जून लागेल तशी पूर्ण शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहेत ते सूर्यबान नाना यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते निरोप पत्रिका देखील दिले जात आहेत. तब्बल बऱ्याच दिवसापासून ही तयारी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक कार्यकर्त्याला, निकटवर्तीय कार्यकर्त्याला जे आहे ते या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे आहे ते जाऊन निरोप पत्रिका जी आहे ते या ठिकाणी कार्यक्रमाची दिली जाते. त्यावरून जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता वर्ग जो आहे तो या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहील असं स्पष्ट जे आहे ते माहितीचे अपडेट्स या ठिकाणी मिळतानाच देखील चित्र पाहायला मिळतंय. मात्र सुंदररित्या या ठिकाणी परळी ते बीड या राष्ट्रीय महामार्गावरती हा पेट्रोल पंप उभारला गेलाय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर बरेच पेट्रोल पंप आपण पाहिले, मात्र एवढ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावरती आणि सुंदररित्या हा पेट्रोल पंप उभारतोय हा आपण पहिल्यांदाच पाहतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर जे पेट्रोल पंपाच्या म्हणजे एंडिंगची जी भीत आहे त्या च्या अलीकडे जर पाहिलं गेलं तर सुंदररित्या या झाडांची लागवड देखील केली गेली आणि जसं की आपण म्हणजे गार्डन देखील व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपल्याला बनवलं जाईल असं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. गार्डनसाठी झाडांची देखील व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी सूर्यबान नाना मुंडे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर ही माती पूर्ण भरली गेली आणि काही तासामध्ये जे आहे ते या ठिकाणी गार्डन देखील आपल्याला या ठिकाणी उभारल्याचं पाहायला मिळेल. मात्र या कार्यक्रमादरम्यान मंत्री पंकजा मुंडे असोत किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे असतील या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर काय बोलतील याकडे मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे.